2 किलोची एक चिंबोरी होती माझ्या. अरे हा चिंबोरी. 1 किलोचा एक पापलेट होता. कोलंबी आपल्याकडे होते. ताजी मच्छी पण होती, कच्ची. मम्मी तुझी 35 तोल्याची होती ना, माझ्या बायकोला 30 तोल्याची सांगते. पटतं का तुला? बिचारा नवरा आपला कामावले येतं आपल्या बायकोला फिरायला आणतं, पोराला धरायला आणतं. गोवा झालेले अक्षू शिर्के. परला तुटला, बांधला तुटला बाबा. जमला तर या आमच्याकडे, आम्ही फ्री मध्ये लग्न लावून देऊ. प्लस 1 लाख रुपये तुम्हाला 1 लाख भेटेल बस. गोल्डमॅन आला इकडे. गोल्डमॅन ब्लॉगर आहे भाई, एवढा पैसा तू कमवतोस. राजस्थानी फेटा वेटा लगा के भैया एकदम मजे में ले रे बे. वहिनी कुठे चालल्या? थांब लाग मार. आता फुटला. चिकनचे 2-3 प्रकार आहेत. इकडे कोलबी, इकडे मच्छी. हा प्रकारच आपल्या आग्रेकरांची शान आहे. आणि सेपरेट करा ब्लॉगला मध्ये सेपरेट. हॅलो मंडळी, गुड इव्हिनिंग, हॅव अ लवली डे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स. तर मंडळी, जसं की खूप दिवस झाले ब्लॉग नव्हते, बऱ्याच लोकांच्या DMs आले, बरेच लोक बोलत होते ब्लॉग्स नाही. सो तुमच्यासाठी आज टायमावर निघलोय. म्हणजे मी नव्हतो, दादा जाणार होता. सो पटापट आता आपण निघलो. जसं की तुम्ही टायटल थंबनेल बघितलं असेल, आपण त्याला आग्रेकोली महोत्सवला. आता वाजले संध्याकाळच्या 8:30. सो पटापट निघूया आणि भेटूया तिकडे. जायच्या आधी आपली घरीच नाश्ता करायला घेतले, लॉलीपॉप बनवलेले आहेत. सो ते आता चालू आहे सध्या असे सगळे. स्वतः भेटूया खाऊनच. मंडळी, गाडी तर धुवायला नेली नाही, तर याचा काय उपयोग केला बघा. पहिले गाडी धुवायला नाही लागेल. हे काय दिले वहिनी? तनय आणि प्रयाग. आणि खाली बाई त्याला सबस्क्राईब करा, बाकी जाऊ दे. आणि आम्ही चाललोय कोण ते तुम्हाला दाखवतो. हे आपल्या बरोबर आहेत भाऊ, दादा आहे मोठा, तो असल्यामुळे टेन्शन आहे, गाडी चालवतो. इकडे आहे वहिनी, प्रयाग बाबू, डबलू. इकडे तनय आहे, मम्मी आहे, इकडे वहिनी आहे. सो मंडळी, यांची हे असं नखरा असतं. हे बसल्या माग सगळ्या नदीला माझ्यावर. याला काय रे, हे असं असतं म्हटलं, म्हणून मी यांच्याबरोबर फिरला कंटाळा काढता. हेच कारण नाही. आता मला एवढा हैराण बरोबर नको रे, नको बाबा, लगीन बिगीन नको. आहे बाबा, मी सुखी आहे बाबा. नाही रे बाबू, हे बघ कुठे चालू. काय तुम्हाला डान्स करत आहे ना, मी साऊंड आणता, डीजेची ऑर्डर देता, स्टेज बांधता, पण लगीन नाही करणार बाबा. तुम्ही काय लगीन करता असं अज्युम करा आणि डान्स करा. कुठला? अरे मला पण डान्स करायचा होता, बाबी के संगोली में. थोडा चुकला, पण ठीक आहे, काय हरकत नाही. यो लवाणले मंडळी, तर याला सरळ करता, कॅमेरा ठेवता खाली. मंडळी, आम्ही पोहोचले आज. नाही इकडं बघा, आल्या दर्शन झाले बऱ्याच दिवसांत. टोका त्याच्या बहिणा. आल्याच मंडळी दर्शन झालंय सामी भाऊंचा. याला कशाला आणले तू? कशाला आलं रे? सगळ्यांना आज फॅमिली बिमिली जेवूनच डायरेक्ट आज. प्रयाग नाव आहे दादा, प्रयाग. मस्त भरपूर दिवसात मंडळी सामी भेटलेला आपल्याला. लाय असंच समोर आम्हाला असंच लागतं. तर मंडळी बघू शकता, याची मस्ती चालू. भाऊ तू कुठं? याला कुठं आणलं? याला पाठव करा. पैसे नाही आता माझ्या. आता सांगितलं पैसे कोणच्यावर. ती बॅग नका दाखव, बॅगिंग काहीच आणत नाही. मम्मी तू देऊ नको. या दोघी काय बोलल्या, आम्ही दोघी नेता ना, या दोघीनच न्यायला सांग. तू बी देऊ नको ना दादा, तू पण देऊ नको. माझ्यावर 20 रुपये पाणीपुरी होऊ शकतं. माझी मंचुरियनचं काम झालं, यांचं बघतील काय आहे बघा. दोघींवर डिपेंड आहे आपला अख्खा आजचा ग्रुप. नाही म्हणाली मस्ती करतोय, तर बघू पुढे जाऊया कसं काय. इथं आल्यानंतर तुम्हाला असं 30 रुपयाचं तिकीट भेटतं काय भाऊ. आणि अशा लाईनी. आणि तुम्हाला सुरुवातीचा गेट बघा, अतिशय भव्य दिव्य असा गेट आहे महोत्सवाचा, सुंदर असा गेट. आणि आमची मंडळी चालली जरा बघू. आणि पहिल्याच आल्या तुम्हाला आणि इकडे मम्मी चालू झाला गणपती बाप्पा मध्ये. तुम्हाला आल्याच मंडळी गणपती बाप्पांचं श्रींचं दर्शन करायला मिळतं. तो मंडळी आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि ते माझा मागच्या वर्षीचा पण ब्लॉग बघितला असेल, त्याच्या कम्पॅरिझननी आता जरा जास्त गर्दी वाटते मंडळी. ती मंडळी अजून इथूनच सुरुवात झाली ना, लगेच त्या बाया इथं टाइमपास करायला घेतला. वहिनी काय म्हणून मी येत नाही, योच तो कारण महोत्सवला न येण्याचा माझा.
मंडळींनी मला कालपासून मला फोर्स करत मी नव्हतोय बिकॉज ऑफ यांचे असे नखरे घ्यायचे, त्याच्यामुळे मी येतच नाही. तरी बरी आमची मम्मी काही घेत नाही. मम्मी कुठे गेली? बरी तू तरी काही घेस नाही. म्हणजे असे नखरे. चला लवकर चला, पहिलंच दुकान आहे. तुम्ही इथंच एवढा अर्धा घंटा घालायला घेतले. बघू दे म्हणजे काय बघायचं आहे तुम्हाला, काय दिसतं मंडळी याच्यात? या सगळं मला दुकानात पण दिसतं. आगरी बसून बायांची कामात, घरांची पायदुखी कामात काय? अरे मम्मी अख्खा महोत्सव बाकी आहे, आताशी पहिलाच दुकान आहे. मी मला यावी आवरा हैराण आणले, आताशी पहिलाच दुकान चालू झाले तर इथून आम्ही नकर करायला घेतले. आगरी महोत्सव कोणाला बोलतात? येस साठी, येस साठी बोलतात. बायका येतात पहिले फोटो करतात, नवऱ्याला लुटायचं काम करतात. माझा एकच म्हणणे लुटा, पण बाया बाया या बाबा नवरा पोराला जेवण येऊ नका. आईला पटला विषय. मी तर सांगता बिचारा नवरा आपला कामावले येतं ते येतं आपल्या बायकोला फिरायला आणतं, पोराला धरायला आणतं. अरे आवरा हैराण आणता का हिशोब नाही म्हणजे. तिकडे मग ना पोराला धरायला आणले. एकच दिवस असं किती दिवस असतात? अशी सगळी कथा आहे मंडळी नवऱ्या लोकांची. टायमावर भेटले, टायमावर कद्दू कटेगा सब में बटेगा. चला थंडीचा महिना आले, झटपट शेकोडी नका पेटू, पण काढून झाला पाहिजे. हे बघ एवढी जाली असेल तर पुरा सोनारांची दुकान आहे. तिकडं का बोलतं बोल, तिकडं का बोलतं बोल. वाटलं तर माल ठेवू ना, मोठी माल करू. असं सगळं मंडळी सामी भेटला की मस्ती चालू. मंडळी यांना दिसले साड्यांचं दुकान, यांच्या डोळ्यातली जी चमक समजून येते. साड्यांचे दुकान दिसतं, लेडीज मुलगी जो पण असतो त्यांना जो जोश भरतो ना तसा जोश यांना भरले. आणि चाललाच बघत नाही पुढं, तिथं दुकान बघून चाललाच बघत नाही पुढं. तर मंडळी आता ताई पण येते, ताई डोंबिवलीलाच राहते, ती पण येते. आता बघू ती आल्यानंतर अजून यांचा टाइमपास चालू आहे. हे लोणचा घेता का लोणचा? मंडळी इकडे आल्यानंतर तुम्हाला लोणचा भेटेल सगळ्या प्रकारचा. वटाण्याचा लोणचा, बाबा बाबा काय काय प्रकार आहे. काय मिरची वाटाणा हे काय. वहिनी यो दुधी हलवा खाता का? दुधी हलवा आहे बाई इथं. येऊ दुधी हलवा. अरे दुधी हलवा आहे. तसा दिसला. तो म्हणले काय सूप बी आहे, चायनीज सूप बी आहे. अरे तीन दोन मॉडेल ब्लॉक मध्ये. तो म्हटले असं सगळं आहे. आणि हे तुम्हाला काही बनवायचं आहे का? आता बनवून टाकता मी मम्मी. चला या लवकर. वहिनी काय बनवायचं आहे का तुम्हाला? माझ्या बायकोला मी लगीन करणार नाही बाई, मेरे को नहीं चाहिए शादीवादी. घंटन बनवून ठेवा. ती सांगते मम्मी नको रे नको, अशी बनवू माझ्या बायकोला. बाबा बाबा अशी बनवली बघा. कोणी असेल तर कमेंट करून सांगा बायकोला अशी कंटन भेटण्यात येईल. किती तोल्याची आहे? 30 तोला बस. मम्मीची आता मम्मी तुझी 35 तोल्याची होती ना, माझ्या बायकोला 30 तोल्याची सांगते. पटतं का तुला? तर म्हटलं असं सगळं. चल चल नको, चल 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 तशीच. म्हटले असं सगळं. आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर श्रीदेवी, हा भाई हे तो फेमस आहे. श्रीदेवी म्हणजे बाबा फेमस आहे. सो असं सगळं आहे. सो मंडळी भेटूया आपण पुढे. चला मंडळी सुद्धा जॉईन झाले, भाऊजी आणि ताई. ऍक्च्युअली डोंबिवलीलाच राहतात, त्याच्यामुळे त्यांना केला आम्ही फोन. ते आले लगेच 15 मिनिटात भाई तयार होऊन. भाई बाया अशा पाहिजेत, बायको पाहिजे अशी भाई 15 मिनिटात रेडी झाला पाहिजे. हा डोंबिवलीवाल्यांचा काय सो मंडळी त्यांच्या काय जवळ घर आहे म्हणून लगेच पोहोचले ते. सो आता अजून ऑलरेडी या टाइमपास करत होत्या. आता एक माणूस अजून मारला, याला बराच जोर झाला. आपण पायदुखी करायची. यांची आहे स्वर्ग सुखाची वारी. माणूस आला तुम्हाला काय एक एक्स्ट्रा माणूस भाई यो थकला. आता याच्या भाऊजींवर दिला, माझ्या कॅमेरा आहे तर माझ्यावर पण दिला असता. हा आणि मंडळी इकडे तुम्हाला लॉट्स ऑफ दुकानं बघायला मिळतील. 50-50 रुपयाला काय 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 ऑफर्स लागले होते. या असं मध्ये आम्ही असं फिरून आलो. श्रीदेवी ज्वेलर्स तुम्ही आता बघितलं, लगेच इकडे PNG ज्वेलर्स, असं खूप सारे ज्वेलर्स सगळे बरेच. म्हणजे असं काय नाही इथे भेटत नाही, सगळ्या गोष्टी आहे. सो असं सगळं आहे. चला मंडळी चला, काय घंटेनी बिंटेनी बघू नका. तयारी करायला बरं इथं सगळं दागिने. अरे तुम्ही काय ठरवले काय सगळं ज्वेलर्स फिरायचं? हा सगळं ज्वेलर्स करायचं फिरवले काय? बाबा बाबा या गोल्डमॅन आला यो, गोल्डमॅन. ओय गोल्डमॅन आला यो इकडे. गोल्डमॅन असली आहेत पल असाच.
तर मंडळी यांनी ठरवले अख्खं वर्ल्ड सगळं श्रीदेवी पीएनजी जेवढ्या ज्वेलर्स सगळ्यांना फेमस करायचा, सगळ्यांचा फेमस पीजी ज्वेलर्स सगळ्यांचा त्यांनी प्रमोशन करायला घेतलं. जाऊ दे, हम भी जाते आप भी जाओ, सब लोग आगे जाओ. हे बनवा ना, ते कुठेतरी बघितलं मी. हा इन्स्टा का कुठेतरी बघितलं, मस्त आहे. हँडवर्किंग ना, हँडवर्किंग ना, हे सगळं हँडवर्किंग आहे. मंडळी सगळं हँडवर्किंग आहे, तुम्ही बघू शकता. सुंदर सुंदर मंडळी हँडवर्किंग आहे, जे दिसायला आपण पटकन बघून जातो एका सेकंदामध्ये. जी प्रत्येक गोष्ट बनवण्यासाठी त्यांनी किती आठवड कष्ट केले त्यांना माहिती आहे. हा का, त्यांचा हे सुद्धा स्कॅनर सुद्धा हँडवर्क आहे मंडळी, म्हणजे पूर्ण हँडवर्क आहे. पलाला मंडळी फ्री का चाय, फ्री का चाय. अरे टेस्ट करून जावा ओ मंडळी, टेस्ट करून जा, फ्री मध्ये टेस्ट करून जाऊ शकता तुम्ही, लाजू नका या हो. मंडळी ज्याला कोणी गणेश टी ट्राय करते फ्री ऑफ कॉस्ट ट्रायल देत आहेत. गाडी जशी रिमोट कंट्रोल आहे ना, ही पण गाडी फिरला भेटतं. हा घरपर्यंत इथं फिरवायला भेटतं, ही कशी फिरवायला भेटतं अशी ही पण फिरवायला भेटतं. इकडे शेअर मार्केट शिकवतात. फुकट आहे का? फुकट असेल तर येईल भाऊ, इकत असेल तर नाही जमणार. किती फीज आहे? 12,500. 100% शिकवशील ना? मग समजा 12,500 मी जर 2 लाख टाकलं तर 4 लाख भेटतील ना? एवढी गॅरंटी नाही. आई मग तुम्ही शिकवता ना, डिपेंड मार्केटवर आहे, पण शिकवता तेच ना तुम्ही. असं शेअर मार्केट नव्हतं आम्हाला पण आहे, पण तुम्ही देता म्हणजे गॅरंटी थोडीशी आली पाहिजे. तर नक्की या मंडळी. ब्लॉगर आहेस, एवढा पैसा तू कमवतोस. विषय पैशाचा नाहीये, विषय फायद्याचा आहे. शेअर मार्केटमध्ये आपण मॅडम इन्व्हेस्टमेंट करतो काहीतरी इन्कम येण्यासाठी, सो ती आली पाहिजे. शिका असं की तुम्ही प्रॉफिट कमवा, असं शिकवा हे सांगणं, मग तेच मला गॅरंटी पाहिजे. तुम्ही कुठे पण लावाल आणि मग तुम्ही त्याच्याकडनं ऍक्सेप्ट कराल की आलं पाहिजे, तर ते नाही होणार. पण ते तुमच्यावर डिपेंड करतं तुम्ही कशावर इन्व्हेस्ट करता. सो नक्की या मंडळी शिकायला भेटेल. 12,500 4 लाख कमवा. चलो बाय बाय. आपली मंडळी कुठे गेली? मंडळी ह्याला आपली मंडळी लई पुढे गेली. हा भाई पैसे लागतील, रास पैसा. सो भाई आपले मंडळी भेटलेली आहे. काय आयफोन फुकाट भेटले पाहिजे, आयफोन फुकाटीला प्रमोशन मध्ये चालू. इकडे वधूवर पक्षाचा पण आहे. टाकून द्या दोघांचे आगरी सभा आपल्या समाजासाठी बघा मंडळी, हे सगळं आहे. वधू विहार सोहळा. मग मी काय करायचा? नको नको लगीन करून कोण नाही सुखी. चल आपण काय ताई कुठ हा सुखी आहेत. लग्न करणं संसाराचा नियम आहे, तो करावाच लागेल आज ना उद्या. जो करे वो भी पछताय, जो ना करे तो भी पछताय. करणं आहे, पण इथूनच कशाला फसायचं काय काका? एक लाख भेटेल बस, अजून काय पाहिजे? मग लगेच पुढच्या दिवशी डिवोर्स केला तर चालेल ना भाई? 1 लाख भेटतील ना? मंडळी लग्न केलं तर लग्न फ्री ऑफ कॉस्ट भेटेल, त्यात 1 लाख रुपये भेटतील. मग तेच म्हणतो लग्न पण करायला तयार आहे, 1 लाख पण द्या, लगेच पुढच्या दिवशी डिवोर्स. 1 लाख पाहिजे. हे सगळं मस्ती आहे, बाकी काय नाही हरकत नाही. तुमचं किंवा दुसरा कोणाचं असेल, कारण तुम्ही हळदी तुमच्याकडे करा, तांदूळ करा, फक्त लग्न लावलं आमच्याकडे या. पॉश मध्ये असतं, बँड असतो, स्टेज असतो, मज्जी असतात, म्हणजे पोळा पापडी पासून सगळी आम्ही तयारी करतो. जेवण असतं, हे बघा कसं किती पॉश असतं. आणि प्लस राजू पाटील दादा प्रत्येकाला 1 लाख रुपये देतात. अच्छा राजू पाटील दादा का? आपल्या समाजाचे नेते आहेत, त्यांनी भाई केलं पाहिजे, त्यांना पण सपोर्ट आपण. तुमच्या लोकांचा सहभाग पाहिजे. आम्ही आता कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी बिझनेसमॅन आहे, सगळे ह्याच्यासाठी समाज सुधारण्यासाठी. आणि आमचा एक हेतू असा आहे की लोकांनी कर्ज काढू नये, शेती विकू नये आणि उगाच अवाढव्य खर्च करू नये. त्यांचे पण सेव्हिंग्स व्हावी इन द सेन्स की आपल्या लोकांचं ते भलं करतात, कारण तेवढेच पैसे तुमच्या वाचतील, त्यांच्या खर्चाने ते करून देतील. आणि तुम्हाला जर करायचं असेल तर नक्की तुम्हाला इकडे आहे नंबर विंबर काहीच नाही. कसं काय कॉन्टॅक्ट करतील तुमच्याशी? कोणताही नंबर तुम्ही कॉल तुम्ही स्किप करून आपण तुम्ही नंबर तुम्ही नोट करू शकता आणि तुम्ही कुठले तिथून तुम्ही कॉल करा. थँक्यू थँक्यू थँक्यू. नक्की 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 आल्यानंतर तुम्हाला सुका मच्छीचा बाजार भेटेल इकडे आतमध्ये. सगळी सुकी मच्छी आहे इकडं. बघा सगळं स्टॉल आहे सुक्या मच्छीचं, प्रॉपर सुकी मच्छी भेटेल. बघा हायकर मंडळी, हे पण मंडळी आहेत आपली. आणि कुठला सुकी मच्छी घ्यायचं तर येऊ शकता तुम्ही, इकडनं पण हाय करता. बघा सो असं सगळं चाललंय. मम्मी घेतं का सुकी मच्छी?
परग्याला जायची गरज नाही भरणार. बरा झाला खर्च बच गया भाई. चलो पटापट. इकडे सगळंच आहे मंडळी. पुस्तका इकडे तुम्हाला घरासाठी काही वॉश बेसिंग वगैरे पंखे बिंखे शॉवर वगैरे जे काय हवं असेल ते सर्व काही इकडे आहे. भाभी ओ भाभी काहे लगता है तुमका काहे लेने जा रहे हो? हाँ दाल बाटी चूरमा. दाल बाटी चूरमा दाल बाटी चूरमा खा लो गरमा गरम. ये दाल बाटी चूरमा किसको चाहिए बे? राजस्थानी फेटा वेटा लगा के भैया एकदम मजे में ले रहे बे. मंडळी अशी सगळी मस्ती चालू आहे आपली. चला पटापट अजून भरपूर काय. कम डालो ये पपई ज्यादा डालो. डाला ना तर मंडळी काहीतरी खाऊ नंतर पण सध्या काहीतरी लाईट पोटात पाहिजे त्याच्यामुळं हाँ डाला तो ना चाट डालो थोडासा. चाट पे तो दुनिया टिकी आहे बे. सो असं सगळं आहे मंडळी. थोडं रेट सेव आहे तिकडे मार्केटमध्ये. 50 रुपये. पाणीपुरीचा काय रेट चालू 50. जी 20 रुपयाला मिळतं ते इकडे 50 रुपयाला मिळतं. बस खायची दुकानं यावी. काय खायला घेतले बघ मसाला पापड भाई. काय का तुम्ही का हॉटेलला आले स्टार्टर खायला? आता आम्ही चाललो आहेत मनोरंजन पार्क म्हणजे चालणं मिकी माऊस काय 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 असतं ते सगळं काही. आणि चला रे हे एवढं अशी चालतं मंडळी काय बोलायला ना. आणि इकडे जत्रा आहे प्रयागची मंडळी पहिलीच जत्रा आहे त्याच्यामुळे त्याला काही समजत नाही काय आहे काय समजत नाही. बघ त्याचं काय चाललंय ते कुठे आला प्रयाग तो त्याला काहीच समजत नाही चाललंय काय काय काय. सो असं सगळं आहे मंडळी. एक तरी बोडा एक अरे कुठे चालला खांद्याच्या वरती. खांद्याला लावा ना. मारा मारा. एक पण नाही फुटला वहिनी. एक पण नाही बोरा फुटला का रे? मिनीच नाही बघला बाबा. मम्मी तर आमची गब्बर आहे गब्बर. माझ्या तुझ्याच मारशीला. मार मार थांब. माझ्या नको ना मारू. लागला मार. कुठला का रे? मार. आता फुटला. मार चल मार. एक पण नाही फुटला. एवढा नेम धरले त्याचा काय खरोखर माणसाला मारला घेतले का काय? अरे काय एक तरी फोरा. एक पण नाही. 2 मनोरंजन पार्क असा काहीसा आहे. हे सर्व डेंजरच आहे दोन्ही पण. यानंतर अनेक मंडळी उलटा सुलटा होतं. हेलिकॉप्टर विमान सगळं काही आहे इकडे. पाण्यातलं जहाजा बिजा सगळं आलेलं आहे. तो असा सगळा मनोरंजन पार्क आहे मंडळी. ट्रेन प्लेन राडी गाडी होडी सगळं काही आहे. आणि आकाश पाळणा ज्याला म्हणतात ते सुद्धा आहे. सो असा सगळा तो मंडळी सर्व काही भेटत आपलं. का ठेवला मागे संपला म्हणून? क्या रखा हो दिखाव संपला म्हणून. हे संपलेलं तसं पेट्रोल संपलेलं. मॅक भाऊ भेटलेला आहे आणि अक्षू मॅडम भेटलेले आहे तुम्हाला. अरे बापरे क्वीन घेऊन फिरतात मंडळी. हा साधा सुद्धा क्वीन जत्रात मिळणारा नाहीये. हा मिस गोव्याचाच क्वीन आहे जो की मिस गोवा झालेला आहे अक्षू शिर्के. बाई मान भेटला ना बाई. सॅमी मान भेटला ना बाई टाकाचा. सो असंच तुम्ही पुढे जात राहा. आज मिस गोवा झाल्या उद्या मिस इंडिया व्हावा हीच आमची प्रार्थना आहे. हा मिस महाराष्ट्र पण झाली मिस गोवा पण झाली. अजून भरपूर काय व्हायचंय. असंच होत राहा आणि आम्हाला विसरा. नंतर मिस इंडिया मिस वर्ल्ड झाल्यानंतर विसरा. मिस युनिव्हर्सल होईल होईल होईल. आणि चांगल्या मंडळी किती काय झालं तुझा स्वभाव चांगला आहे. म्हणजे आता 2 टायटल मारून सुद्धा जशी आधी अक्षू होती तशीच आहे. अशीच राहायला पाहिजे. आणि गर्व येऊ नये. ज्या माणसाला गर्व येणार आहे ना तो नक्की मिस युनिव्हर्सल होणार तुम्ही. सगळं आता काय पाण्याला मिळून बसतं का? हा बोलू शकत नाही की मी आता बोलणार होतो का? ती पण बोलू शकते थँक्यू. तिला लक्षात नसते. तिने कमेंटला रिप्लाय नाही दिला कोणच्या. अरे रीलच्या तेवढ्या लोकांना थँक्यू बोलला. तेवढ्या लोकांना टाइम पण पाहिजे ना माणसाकडे. मुद्दाम देत नाही असं. इन्फ्लुएन्सर लोकांचं एक काम असतं कधी कधी बिझी असतं त्याच्यामुळे पब्लिकने समजून पण घ्यायला पाहिजे. समजून घ्या. आता पाळण्या मिळण्या बसतं का? अरे बापरे ये क्या था? ये क्या था? सलमान खान बैठने का क्या पालने में? भाई मला पण नाही जमत. आमच्या वहिनीची इच्छा आहे. जा वहिनीला जोडणं आहे. वहिनीला पण जोडणे आमच्या.
एकमेव आहे जा तुम्हाला जोड दिली मी. अरे बापरे ये क्या था भाई काय बोलतात ते आंबाडा काय असतं मागे काय होतं मागे ते आंबाडा काय बोलतात त्याला ते काढावं लागेल तेव्हा तो क्वीन परफेक्ट बसेल. तो असा सगळा आहे मंडळी. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट मला म्हणजे आमच्या वहिनीला पार्टनर पाहिजे होता. अक्षू मस्त त्यांना पालण्यात बसला पार्टनर झाले. सो तुम्ही जाऊ शकता यू कॅन गो. वहिनी आणि अक्षू आता चाललेले आहे आणि ताई सुद्धा चाललेली आहे. सो मंडळी यांनी जबरदस्ती केली म्हणून मी तिकीट तर घेतलेला आहे माझा. आय होप मी वॉमिटिंग नाही करणार. आय होप म्हणजे मला नाही म्हणजे मागच्या मशाच्या जत्रेत मी बसलो तर नव्हती झाली तर त्या बेसिसवर व्हायची आता सध्या झाली नाहीये. सो थोडा कॉन्फिडन्स लेवल आहे माझा की वर खाली जसं वरती खाली ये भी सही है. चलो अभी देखते कैसे होते हैं. मिलते हैं अभी सीधा पालने में. चला आलो इथं. माझा तिकीट मी विकतो 150ला मी 100ला विकतो. मी डबल जा पण मला इथून झाला बाबा. नाही इथं प्रकार म्हणजे डेंजर एकदम डेंजर काम आहे. पण आकाश पाळण्यात नाही बसत भीती नाही पण ते वरती जाताना अंगा पोटातला ओमेटिंग आणि जर झाला तर मी अक्षूची साडी वरती करेन त्यासाठी मग हो लाले अक्षू यस. आणि माझ्या वॉमिटिंग मध्ये पाणीपुरी त्याच्यानंतर सोया चिल्ली. तर मंडळी आम्ही सगळे चाललेलो आहोत. इकडे ताई आहे वहिनी आहे मॅकलाय माग आहे. येतं बाबा देवाच्या कृपेने मी सुखरूप येऊ दे रे बाबा. ते आस्ती घे पालण्यावाला तो राहा का. काय बोलतो दोन्ही ब्लॉगर एकामध्ये नको. तू माझी काढ मी तुझा काढतो. हा व्हिडिओ अपने पब्लिक संस्कारी है डोंट वरी वो कुछ नहीं समझेगी. सो चला एक सीट इकडे हा मी इकडे. सो असं आहे मी यांच्यात आहे. बाबा मला तिकडे बसावं लागेल. मौत को दावत दी हम लोग ने. ए मैक मौत को दावत दी हम लोग ने मौत को. असं वाटतंय मृत्यूला स्वतः बोलवतोय आम्ही. काय वहिनी हिची आदावत झाली हिची आदावत झाले. माझ्या मला वाटलं माझी आदावत होईल हिची आदावत झाले. वहिनी झाला बाहेर इथं सेफ्टी बिफ्टी काहीच ना बेल्ट लावा आमच्या जायचो पहिले. हो ना मॅक पडलो बिडलो तर इथल्या इधर से गिर गया तर सोचो. सो मंडळी तुम्हाला व्ह्यू दाखवायला माझी हिंमत नाही होते. असा काहीचा महोत्सवचा व्ह्यू आहे मंडळी. एक पिट्ट पकडून ठेवले रियालिटी असा सगळा व्ह्यू आहे. आदावत झाले मंडळी मी आलो यांच्या नांदी लागून. कशाला आलो का आलो बाबा नको मरा 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 राम 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 नको रे नको बाबा. पालण्यामध्ये असते का बाबा परला तुटला पालला तुटला बाबा मॅक फाइनली संपला भाई. फाइनली संपला भाई. एकदा तर संपला. अच्छा हो गया दिल को सुकून मिल गया. वाट लागले वाट. ए बाबा कसा वाटला मॅक कसा होता. खरोखर बेकार होता. हिने तर फुल एन्जॉय केले. तिने तर मजाच केली भाई. वहिनी मंडळी मला सांगत होते वॉमिटिंग सांगता होता पण ऍक्च्युली वॉमिटिंग वहिनीला झाली. मंडळी झाली नाही म्हणजे वॉमिटिंग सारखं फील झालं ते वहिनीला. हा पण मी बोललो होतो वॉमिटिंग करून मला पण मजा आली भाई. मॅक भाऊचा चेहरा सांगून जातो बऱ्याचशा काही गोष्टी सांगायची गरज नाही ना. ताई न्यूट्रल होती ना मजा ना सज्जा न्यूट्रल होती. इकडे अक्षूला मजा आली. मॅकचे डॅश झाले 12 13 14 15 सगळे वाजले त्याचे. 12 13 14 15 सगळे वाजले. मग संपला. जो डर मुझे था वो तुझे हुआ पण मला काही नाही झालं. आणि हे लोक वाट बघून दमले बिचारे. किती वाट बघली ना कधीपासून.
तू बसतो हा चल 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 अर्धावत झाले ते सांग बहाणे नको मारू चल अर्धावत झाले ते बोल रियालिटी सांग ते ब्लॉग मध्ये लगे तुमचं वय झालं आमचं अर्धावत होतं ते सांग मम्मीची तर मंडळी भाई मुझसे ज्यादा परिस्थिती गंभीर आहे तिकडे मंडळी तुम्ही मागच्या वर्षीचा पण माझा ब्लॉग बघितला होता या वर्षीचा पण ब्लॉग बघा आई एकविरा आणि पायलचा फोटो जिकडे असतो तो म्हणजे आपला मंदाताईचा ब्लॉग आणि आज भांडुपला पण चालू आहे ना झाला काय म्हणून दादा इकडे आले काय तो हे सगळे ताईसा वगैरे पण आहेत इकडे भाऊ नमस्कार आणि इकडच्या डिश म्हणजे बाबा रे बाबा आणि बघा सर्व ताजं आहे मंडळी हा संपल्यावरती आलो तरी पण डिश बघा सगळं संपलंय तरी पण डिश बघा किती लागल्यात सगळ्या थाल्या सुरमई थाली मटन थाली चिकन थाली ब्ला 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 सांगायला टाइम नाही कोलबी तुम्हाला मोठी इकडे मटन दिसतोय इकडे एक गावठी कोंबडा दिसतोय चेहऱ्यावरून इकडे चिकन आहे चिकनचे 2-3 प्रकार आहेत इकडे कोलबी इकडे प्रॉन्स कोलीवाडा इकडे लॉलीपॉप आहे तिकडे बिर्याणी आहे इकडे पापलेट आहे भरलेला इकडे सुद्धा आहे आणि आमची मम्मी घेऊन जातो उपास आहे तुझा घेऊन जाणं पालून ठेव जेव्हा मार्गाची सुटेल ना तेव्हा त्या पाण्याच्या कारण कापत्याला असं सगळं आहे परत इकडे सगळे इकडे रावस सुद्धा आहे तुम्ही तेही बघू शकता हे बघा रावस आणि इकडे आपल्याला चिल्ली वगैरे भरपूर आपल्याला कोंबडी वडे वगैरे कोलबी सगळं गरम करून मिळेल पापलेट मोठे छोटे पापलेट बांगडे वगैरे सर्व काही कलेजी पेटी मुंडी हा आणि मम्मीची सुनबा आहे ती आमच्या गावातले आहेत मी मागच्या वर्षी पण बोललो होतो आमच्या गावातले म्हणजे आमच्या गावातले नातेवाईक आहेत आणि आम्ही जेजुरीच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही सर्व मस्ती बघितली असेल आमची त्याच्याबद्दल काही सांगायची शंका नाही आणि जेजुरीला मम्मीची पार्टनर होती वहिनी शरीराने तसेच आहेत ना ते चालायला जमत नाही त्यांना रियालिटी सांगायची झाली तर तरी पोचले चालत नव्हतं गेलं देवाने पोचवलेलं शॉर्टकट मध्ये गेले पण गेले सो असं सगळं आणि आता सांगू शकत नाही पण ते संपलं आहे आपण नाही करू शकत काही पण पुढच्या वर्षी आला तर नक्की या शेवटचा दिवस आहे महोत्सवाचा पण पुढच्या वर्षी आला तर मागच्या वर्षासारख्या स्टॉलला नक्की या तुम्ही कुठलाही स्टॉल बघा आणि ह्या स्टॉलची गर्दी बघा हा फरक आहे मंडळी हे ताईचं प्रेम आहे आणि चला वस्तू सगळीकडेच मिळतात पण ते प्रेम जे ओतून मिळतं त्याच्यात ते इकडे मिळतं सो नक्की विजिट करा आता या वर्षी तर शक्य नाही ब्लॉग परत तर पुढच्या वर्षी नक्की विजिट करा एवढे 2 किलोची एक चिंबोरी होती माझी अरे हा चिंबोरी हा एक पापलेट होता आणि सर्व मच्छी एकदम फ्रेश होती आणि बघा काळी कोलंबी आपल्याकडे होते ताजी मच्छी पण होती कच्ची विकायला हे हलवे होते पापलेट एकदम फ्रेश सगळं काही होतं मंडळी मी लेट आलो त्याच्यामुळे सगळं मिस केलंय बट काही हरकत नाही पण ताईचं स्टॉल बघून हा ज्या मनात खाणाऱ्यांच्या मनात जे कोणी घरी बघत असेल त्यांच्या मनात जो पाणी फुटला असेल त्याच्याबद्दल खरंच सॉरी बोलतो मी कारण घरी त्यांच्या बिचारांच्या मार्गशीर्ष असेल गुरुवार चालू असेल उपवास आणि तू हे सगळं दाखवतोय काय चाललंय बोलत सो नक्की तुम्ही बघून आनंद घ्या अशी माझी ब्लॉग बघा आणि वाज घ्या आणि खा तुम्हाला जे खायचं आहे ते सो असं सगळं आहे मंडळी तुम्हाला काय खायचं आहे काय बोलता याची अशी ऑर्डर आलेली आहे पोचे कोलंबीची याच्यापेक्षा मोठे पण आहेत तुम्ही हे बघू शकता आगरी कोळ्यांची शान कोलंबी तसं बघायला गेलं तर मच्छी हा प्रकारच आपल्या आगरी कोळ्यांची शान आहे त्याच्याबद्दल काही शंकाच नाहीये तो अशा सगळ्या ऑर्डर त्यांना फुरसत नाही ताई सर या सगळ्या ताईच्या मुली आहेत ही ताई ती ताई अजून कुठं आहेत का मंडळी तिकडे भावेश भाऊ राहिला दाखवायचा भावेश भाऊ ताईंचा मुलगा म्हणजे आमच्या गावातले शेकडे 4-5 गावातले ओळखतच असेल पण एक्स्ट्रा कोणी बघत असेल तर हे भाऊ पण आपल्या इकडचेच आहेत सगळे भाऊ तू पण लाजला विचारा सो असे सगळे आहेत काय खाणार आता तुम्ही 1 2 3 बाय बाय पाणीपुरी भेलपुरी भालपुरी तुम्हाला दोघांना का तुझा पण उपवास मी मार्गशीच माझा चांगली बायको भेटल असं बोलतात त्याच्यासाठी कर्म चांगले लागतात जे की तुझे आहेत त्याच्यामध्ये काही शंका नाहीये जी पोरगी मला भेटेल ना ती खूप लकीश असेल लक्षात घ्या तिला इकडे पचत नाही गोष्ट क्योंकि हमको पता है म्हणजे मुलगा चांगला आहे बट बोलते ना जो किसी ना किसमें कुछ ना कुछ मस्ती रहती है हा चांगल्या मुलाला चांगली मुलगी नाही भेटत हा असं तिला बोलायचं म्हणजे मी मुलगा म्हणून तिला मुलगी माझा मुलगाच पाहिजे का मग आता हे फ्युचर ठरवेल का चांगला आहे का वाईट आहे जर चांगली बायको भेटला म्हणजे तू वाईट आहे पाहिजे पोर पाहिजे तिला बायको बनवी असा सो आता आपण दोघंच आहेत फक्त खायला आणि हे दोघं सो काय खाणार पोटन कावलं बरोबर वेल बी काय खाणार भाऊजी सो मंडळी हे लोक जेवायला बसे इकडे आपल्याकडे आहे गावठी कोंबडा मटन चिकन पोचे आहेत इकडे कोलबी कोलीवाडा आहे इकडे लॉलीपॉप आहे आणि हे सगळे लोक बसले जेवायला
अरे जेवून घ्या. त्यांना काही सुचत नाहीये काय छोले भटुरे घेतात काय काय राईस नूडल्स भाडमे जे आहे दुनिया आधी आपण भेटते खाना खाणे. भेटूया आता खाऊनच. इथं सुरू झाले बाई थोरा पण थांबला बघीने काय दे भाकरी कापून देऊ सूर्य घेऊन येऊ का दान कदा जेवस्थावर काय माणूस चांगला भेटला आम्हाला. जेवपर्यंत आम्हाला बरा माणूस भेटले म्हणते बाबूला घ्यायला प्रयागला घेऊन तुलाच घेऊन जातो 4-5 दिवस मोठा झालं स्वराला ये. सगळ्यात बिकट परिस्थिती जर आता कोणाची असेल तर ह्या व्यक्तीची बिचारीला काहीच भेटलं ना वहिनीला कारण ते बाल लहान असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे ते काही खाता येत नाही काहीच नाही बाबूची मुलं ते रे बिचारी वहिनी. हे सगळं बघून कसं वाटतं तुम्हाला वहिनी खावंसं वाटत नाही. हे बोलायला बरं वाटतं पण अंतर्मनातून असं काही शब्द येत नाही हो. मग तेच बोललो ना बोलायला बरं वाटतं ते अंतर्मनातून नाही गोष्टी येत ना. हे असं मानाच हिलवा तुम्ही आता आम्ही मस्त खाणार आहे सर्व आता जेवणार नाही ते त्यांचा पोट भरला. तो मंडळी फायनली सगळा महोत्सव संपला. इकडे बघूया लाईटी बंद झाल्या तरी आम्ही अजून फिरता यांचं म्हणणे बरं काय भाऊजी. हा ये जहा वहिनी बी झोपली वहिनीचा पोऱ्या बी झोपला. सो गया ए जहा सो गया आसमा सो गई ये सारी मंजिल. तुम्ही पण झोपा. गुड नाईट गाईज म्हणजे गुड लाईक नाही गुड नाईट होतं कधी कधी. सो नाही मी जाग्याच आहे झोपेत असतो तो गाडी थोडी चालवली असती. सो एनिवेज आता भेटूया आपण घरीच काही इथेच एंड करूयात इथेच एंड करून टाकूया. सो मंडळी आजचा व्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल तर काय करा बाय बाय नाही बाई लाईक शेअर तर सांग काय करा मम्मी कुठली आणि सेपरेट करा ब्लॉगला म्हणजे सेपरेट करून टाका. लाईक करू शेअर करू सबस्क्राईब करू आणि भेटूया आपण. कसा वाटला आजचा ब्लॉग आपल्या फॅमिली सोबत नक्की सांगा. खूप मजा आणि एन्जॉय तुम्ही सुद्धा केला असेल तेवढीच मजा आणि एन्जॉय मी सुद्धा केली. आपले मित्र सुद्धा भेटले सॅमी मॅक अक्षू वगैरे बरेच जण. सो त्यांना पण तुम्ही बघितलं असेल खूप दिवसानंतर ब्लॉग सुद्धा केला. सो आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कसा वाटला ब्लॉग हा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर काय करा मम्मी सेपरेट करा म्हणजे सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.